जालना जिल्ह्यातील अंतरबाली सराटी येथे बुधवारी मराठा सेवकांची महत्त्वाची बैठक घेतल्यानंतर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारविरोधात मोठी घोषणा केली. मराठा आरक्षणाच्या लढ्याला 29 ऑगस्ट 2026 रोजी 3 वर्षे पूर्ण होत असल्याने याच दिवशी आंदोलनाचा अंतिम टप्पा सुरू होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील यांनी सरकारला 28 ऑगस्ट 2026 पर्यंत मराठा समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याची मुदत दिली, अन्यथा 29 ऑगस्ट पासून तुकडा पडेपर्यंत आरपारची लढाई छेडण्यात येईल असा थेट इशारा त्यांनी दिला. त्यांच्या या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. आता एकतर मी जाईन किंवा सरकार जाईल अशा कठोर शब्दात त्यांनी सरकारवर निशाणा साधला. आगामी आंदोलन हे शेवटचे आणि निर्णायक असेल असा दावा करत मराठा समाजाने मोठ्या संख्येने एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले. महामंडळ आणि इतका कच्चा मराठा समाज सुद्धा नाही. फक्त त्यांनी तुमच्या विश्वास ठेवला की देईल सरकार, आज देईल, उद्या देईल, परवा दिवशी देईल. आम्ही रक्त जाळतोय, जीवाची बाजी लावून लढतोय, आज देते उद्या देते. मी तुमच्याशी प्रामाणिक सरकारशी नाही राहू शकत. मी माझ्या मराठ्याशी प्रामाणिक राहणार आहे. इमानदार सत्य होईल, त्याला माझा नावे लागेल. तुम्ही आमचा हक्काच असून घेत नाही. आठवा विषय, सारथीच्या योजना बंद करीत आणल्या. कागदावर आणतात, ही सुरू आहे. पोराला विचारलं का पोरं म्हणतात नाही. कशामुळे तुम्ही तिथल्या योजना बंद केल्या? आता सोक्षमोक्ष होणार आहे. मराठीने समजून घ्या, आता सोक्षमोक्ष होणार आहे. सोक्षमोक्ष असं होणार आहे आता, ते पण सांगतो तुम्हाला कसं होणार आहे. सरकारचा मराठ्यांचा सोक्षमोक्ष समोरासमोर होणार, भांडून नाही, समोरासमोर प्रश्नाची उत्तर देऊ. आपण 9वा मुद्दा सांगतो आणि सोक्षमोक्ष कसं होणार आहे ते सांगतो तुम्हाला. आपण मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय मागणी केली. मुख्यमंत्र्याचा 15 मिनिटाचा खेळ आहे. गोरगरीब मराठा समाजाचे अडीअडचणी सुटतील. प्रत्येक जिल्ह्याला कॅबिनेट राहील, त्याची उपजिल्हाधिकारी लेवलचा अधिकारी राहील. जिल्ह्यातल्या मराठ्यांचे मंत्रालयातले सगळे प्रश्न सुटतील. स्वतंत्र मंत्रालय स्थापन करायला अडचण काय, यांनी मला सांगितलं. मी नाव 29 ऑगस्टला सांगतो. आज फक्त सांगितलेलं सांगतो. मी सांगितलं मंत्रालय मराठ्यांसाठी स्थापन करा, कल्याण होईल. त्यातले एक जण लगेच सांगितलं मला फोन करून, ते म्हणले म्हणजे त्या 29 ऑगस्टला त्या मंत्र्यांचे 9 नाव सांगणार मी तुम्हाला. 9 ओबीसीचे मंत्री एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं मराठ्याला मंत्रालय देऊ नका. बरं, मी विचारलं का? कारण सांगा म्हणलं. बाबा नको मराठ्याला मंत्रालय, कारण सांगा. ते म्हणले ते असं म्हणते, बघा बरं का आपल्याविषयी किती वाईट वृत्ती हे तुम्हाला सांगायला. म्हणून मराठ्यांना सांगत असतो, वेळे प्रसंगी पक्षाकडून राहा, पण 1 नंबरला जात ठेवी जात. आधी जात मग पक्ष. नुसतं वाटो म्हणजे समाज संपवते. समाजाचे लेकर जर अधिकारी झाले नाही ना तर आपल्याला किंमत राहणार नाही कुणाला. अधिकार आपल्या लेकराच्या हातात येऊ द्या, आपल्या पोरींच्या पोरांच्या हातात अधिकार येऊ द्या. सह्या करायला ताण नाही, सरकार कोणाचं असू द्या. अधिकारी जर झाला सही करायला हातात त्याच्यावर. तुम्ही ते डोक्यात नाही ठेवत. तुम्ही 5 वर्षाचं पद घ्यायचं लागतात, सरपंच, पुढे मेंबर, मग होतो आपण नोकऱ्यात कोतवाल, पुढे काही IPS IAS दर्जाचे क्लास 1 क्लास 4 चे अधिकारी मग त्यांचे होते. तुमच्या चुकीमुळे तुम्ही काय मला पक्ष म्हणता, पक्षाच्या पुढे जाता येत नाही. बाबा पक्षाचे आदेश आहेत. अरे मराठ्यांचा आदेश असला पाहिजे सगळ्या पक्षाला, मराठ्यांचा. तुमच्या लेकराचं वाटलं तुम्ही कम करता. कोणत्या भाजपातल्या कार्यकर्त्याला त्याच्या पोरापोरीला लाखो रुपये लागणार नाहीत शिकायला, नोकरी लागण्यासाठी. त्यांच्या पोरीला आरक्षण नाही लागणार पोराला. म्हणून अगोदर प्राधान्य जातीला द्या, मग पक्षाला द्या. मी पक्षाला देऊ नका पुढे म्हणते तुम्हाला.
बघा डाव काय रचलाय. सभागृहातले शांत बसा. तुमचे पोरं पोरी शिकत नाहीत का? पाहायला आले काय इकडे तुम्ही? इकडे केवढा तळमळीचा विषय चाललाय, काय फसवणूक चालली, काय षडयंत्र चालले हे तुम्हाला सांगायला. इथल्या आणि गावागावात मला माहिती मराठी मोबाईलवर ऐकते, जे येऊ शकत नाहीत गरीब माझे मराठी, ते मोबाईलवर ऐकतात काय चाललंय. आणि ते वाघासारखे तुटूनच येणार ते तुम्ही सांगितलं. त्यामुळे इथल्याला तरी काय चाललंय ऐकायला मिळालं पाहिजे. ते शांत चित्त नाही तिकडे शेतात घरात आपल्या बाकीचे मराठी. ठीक आहे, ते गरीब असल्यामुळे एखाद्या आपल्यात नाही येऊ शकत, पण वेळेवर सभेला, मोर्चाला आणि आंदोलनाच्या टायमात ते कायम येते. रोज ते नाही येऊ शकत, गरीब आहे त्यांच्यावर नाही येत 10-5 रुपये. काय षडयंत्र चाललंय? 9 मंत्र्यांनी सांगितलं, म्हणलं ठीक आहे, नाही मंत्र्यांना नका देऊ, पण कारण सांगा. कारण काय सांगितलं मराठीवर माहितीये का? कारण सांगितलं, म्हणले मराठा उपसमिती आहे ना मंत्रिमंडळाची. अच्छा, म्हणलं ठीक आहे. त्याचे अध्यक्ष म्हणले विखे पाटील साहेब. ठीक आहे म्हणलं, काय अर्थ नाही. मराठ्यांना उपसमिती म्हणून आरक्षण नाही, मंत्रालय नाही द्यायचं, तर मग एक काम करा, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, मराठ्यांना सुद्धा मंत्रालय नको. ओबीसीला राज्य मंत्रिमंडळात